बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, आज मी खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवत आहे. आज थोडासा रिलॅक्स आहे, कारण आज SIRचं काम थोड्या प्रमाणात माझं कमी झालेलं आहे, संपत असल्यासारखंच आहे. त्यामुळे आज मी जरा रिलॅक्समध्ये तुमच्यासोबत वार्तालाप करत आहे. बंधू आणि भगिनींनो, आपण बघितलं असेल आदर या शब्दातच खूप मोठा गूढ लपलेला आहे. जर एखाद्या व्यक्तीला आपण आदर देत असतो किंवा सन्मान देत असलो, तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून देखील आपल्याला तेवढाच आदर मिळत असतो किंवा सन्मान मिळत असतो. जर तुम्ही एखाद्या दुकानात जाल किंवा कार्यालयात जाल आणि त्या व्यक्तीशी आपण नीट वागलो नाही किंवा त्यांना पाहिजे तसा आदर दिला नाही किंवा त्या व्यक्तीने जेव्हा आपण त्यांच्याकडे काही घ्यायला गेलो किंवा काही खरेदी करायला गेलो एखाद्या दुकानात किंवा एखाद्या कार्यालयात गेलो, तिथे त्या अधिकाऱ्यांनी किंवा त्या दुकानदाराने आपल्याला चांगलं आदरपूर्वक बोलले नाही किंवा आपल्यासोबत वार्तालाप केलं नाही, त्यांनी चिडून आपल्यासोबत बोलले किंवा वाईट वागण्याचा प्रयत्न केला किंवा व्यवस्थित बोलले नाही, तर तुम्ही बघाल किंवा आदरपूर्वक बोललं नाही तर तुम्हाला बघा, तुम्ही कुठेही जा. मी पण एखाद्या दुकानात गेले होते. जेव्हा त्या दुकानात मला सामान खरेदी करायचं होतं, तर त्या दुकानात गेले. त्या दुकानदाराने पाहिजे तसं व्यवस्थित माझ्याशी बोलणं केलं नाही किंवा आदरपूर्वक वार्तालाप केली नाही. तर मला त्या दुकानात परत जाण्याची इच्छा झाली नाही. तसंच असते प्रत्येकाला. जर आपण जेव्हा आपल्याला असं वाटते की आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून आदर मिळाला पाहिजे, तर आपण देखील तेवढंच त्याला दिलं पाहिजे. जर आपण त्या व्यक्तीला आदर देतो, तर त्या व्यक्तीकडून तुम्हाला नक्कीच आदर मिळेल. होऊ शकतो की सुरुवातीला ही व्यक्ती तुमच्याशी आदरपूर्वक वार्तालाप करणार नाही किंवा काही कारणास्तव चिडचिड देखील करेल, परंतु जसं जसा काळ जातो तुम्ही बघाल तुम्हाला त्या व्यक्तीकडून आदर नक्कीच मिळते. म्हणून आदर या शब्दातच खूप मोठा गूढ लपलेला आहे. जर तुम्ही एखाद्याला आदर किंवा सन्मान द्याल, तेवढाच आदर किंवा सन्मान तुम्ही प्राप्त कराल. कारण हे जग असं आहे की याच्यात आपण जे देतो ते आपल्याला नक्कीच मिळते. मग तुम्ही आदर द्याल तर आदर मिळेल आणि तिरस्कार द्याल तर तिरस्कार मिळेल. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी तिरस्काराने वागत असाल किंवा वाईट वागत असाल, तर तुम्ही बघाल कालांतराने तुम्हाला तोच तिरस्कार मिळेल. आणि जर त्या व्यक्तीसोबत तुम्ही आदरपूर्वक वागणूक द्याल, खूप प्रेमाने बोलाल किंवा प्रेमाने वागणूक द्याल किंवा एखाद्याशी बोलताना आदरपूर्वक रिस्पेक्टपूर्वक बोलाल, तर त्या व्यक्तीकडून देखील तुम्हाला तेवढ्याच प्रमाणात रिस्पेक्ट मिळेल. आणि तुम्ही जर त्याला चांगली वागणूक नाही देणार, तर त्याकडूनही तुम्हाला तशीच वागणूक मिळेल. जेव्हा मी दुकानात गेले, एक वस्तू खरेदी करायची होती. त्या दुकानदाराला मी सहज विचारलं की दादा, या वस्तूची किंमत काय आहे किंवा ही वस्तू दुसरी आहे का, मला ही नाही पाहिजे, दुसरा कलर पाहिजे किंवा असं. तर त्या दुकानदाराने मला चिडून उत्तर दिलं, आपको लेना है तो लो, नहीं तो आप चले जाओ. यामुळे काय झालं की एकतर त्याचा गिऱ्हाईक तुटला आणि तुम्ही बघाल दुकानदार किंवा एखादा व्यावसायिक असेल, त्याला एक गिऱ्हाईकाचं खूप महत्त्व असते, कारण त्याच्यातूनच त्याचं इन्कम असते. जर तुम्ही असंच इतरांशी बोलाल किंवा वार्तालाप कराल, तर तुमचा त्याच्यावरती प्रभावही उलटा पडेल. एक गिऱ्हाईक 10 लोकांना घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही त्या व्यक्तीसोबत त्या गिऱ्हाईकासोबत प्रेमाने वागला, तर तुम्हाला 10 गिऱ्हाईक तो आणून देतो. कारण बऱ्याचदा असं असते की नाही, मी या दुकानात जाते तर हा व्यक्ती किंवा इथे चांगली वस्तू मिळते, असं आपण बोलतोच. आणि ते बोलण्याचं कारणही असते की आपल्याला त्या व्यक्तीकडून किंवा त्या दुकानदाराकडून तेवढा सन्मान मिळत असते किंवा आदर मिळत असतो. जर आपण त्या व्यक्तीकडून आपल्याला गिऱ्हाईक वाढवायचे होते, त्याने जर माझ्यासोबत चिडून वागलं, तर मी त्या दुकानात तर जाणार नाही आणि कुणाला सांगणार देखील नाही की हे दुकान चांगलं आहे किंवा इथे सर्व मिळतं. म्हणूनच इतरांना आदर देणं खूप गरजेचं आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.